माझ्या बऱ्याच मैत्रिणींना उपमा फार आवडतो, पण करायला जावं तर अगदी चिकट तरी होतो किंवा एकदम फडफडीत तरी होतो. तर एकदम परफेक्ट उपमा कसा करायचा, चला तर मग पाहूयात. अगदी छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा नेहमी मीडियम साईजचा घ्यायचा, बारीकसुद्धा घ्यायचा नाही आणि जाड रवा पण नाही घ्यायचा. उपमा करण्यासाठी मीडियम साईजचा रवा हवा. कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर हवी आहे, लिंबू हवं आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची उडदाची डाळ आणि तिखटाप्रमाणे मिरची, कांदा घ्यायचा आहे आणि शेंगदाणे. यातले काही पदार्थ तुम्हाला आवडत नसतील स्किप केले तरी चालतील, पण सगळे पदार्थ घेतले तर उपमा खूप सुंदर होतो. इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतले आणि त्यामध्ये रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. माझ्या काही मैत्रिणींचा उपमा यामुळे चुकतो की त्या रवा भाजूनच घेत नाहीत आणि काही मैत्रिणी काय करतात माहिती, पटकन उपमा व्हावा यासाठी फास्ट गॅस करतात आणि रवा भाजून घेतात. तर तसं न करता मीडियम गॅसवरती तुम्हाला रवा भाजायचा आहे, फक्त त्याचा सुगंध छान येईपर्यंत. रवा भाजला की सुगंध यायला सुरुवात होते. आता पाहू शकता माझा रवा भाजून झालेला आहे. रवा काढून ठेवलेला आहे मी आणि आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. रवा छान भाजलेला असला ना की अगदी छान होतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते. आता तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी देखील चालतील आणि शेंगदाणे अगदी शेवटी ॲड करायचे आहेत आपल्याला. साईडला पाहू शकता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. 1 वाटी रवा आहे तर 2 वाट्या मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला फोडणीसाठी पहिल्यांदा उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे. तुम्ही रवा कितीसुद्धा घ्या उपमा करायला, पण प्रमाण घेताना कोणत्याही वाटी किंवा टोपाने मोजून घ्यायचं आणि जेवढा तुमचा रवा असेल त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी हे उकळूनच घ्यायचं. आता डाळ छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे. राईसुद्धा छान तडतडू द्यायची. प्रत्येक राई छान फुटली गेली की त्यानंतरच आपल्याला कांदा, कढीपत्ता आणि मिरची ॲड करून घ्यायची आहे. उपमा करताना काही टिप्स फॉलो केल्या ना तर उपमा अतिशय सुंदर होतो. अगदी म्हणतात ना, लग्नातला आपल्याला आवडतो रवा किंवा उपमा खातो आपण तो, परंतु त्यापेक्षाही आपण घरी केलेला उपमा खूप सुंदर होतो जर ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तरच. आता कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा जर तुम्ही कच्चा ठेवला तर आपण उपमा खाताना तसाच कच्चा कच्चा लागतो, त्यामुळे कांदा छान भाजून घ्यायचा. आता टोमॅटो टाकलेला आहे. काही माझ्या मैत्रिणी काय करत असतील, आजकाल हळद नाही टाकत उपमा करताना, पण तुम्ही हळद आवर्जून टाका, कारण हळदीमध्ये काही गुण असतात. अँटीसेप्टिक आहे हळद आणि आपल्या शरीरासाठी चांगली. आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, आता तुम्ही या स्टेजला लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्या थोडंसं. लिंबू ॲड केल्यामुळे उपमा जो आहे ना तो टेस्टी तर होतोच, पण चव खूप ऑसम होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि मी नेहमी टाकते त्याप्रमाणे कांद्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामध्येच. त्याच्याने छान सगळ्या आपल्या पूर्ण उपमाला एकसंध असं मीठ छान लागलं जातं. आता हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपला जो भाजलेला रवा आहे तो याच्यामध्येच ॲड करायचा आहे. काही माझ्या मैत्रिणी काय करतात, अगोदर पाणी टाकतात आणि पाण्याला उकळी आली की मग तो रवा त्याच्यामध्ये ॲड करतात, पण तेव्हा त्या रव्याला गुठळ्या तयार होतात. त्यामुळे छान आपला कांदा वगैरे सगळं भाजून झालं की रवा टाकायचा. रवा छान पुन्हा एकदा 2 मिनटं परतायचा आणि उकळलेलं पाणी जे आहे ते आता कढईमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने उपमा करून पहा, एकही गुठळी होणार नाही आणि उपमा एवढा टेस्टी होईल ना की तुम्ही खरंच मला कमेंट करून नक्कीच सांगाल ह्या रेसिपीला. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी 2 मिनटासाठी. 2 मिनटातच आपला टेस्टी उपमा रेडी होणार आहे. आणि आता पाहू शकता की सगळं पाणी आटलेलं आहे. 1 वाटी रव्याला 2 वाट्या पाणी उकळलेलं, हे प्रमाण लक्षात ठेवा. आणि आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता उपमा एवढा भारी दिसायला पण दिसत आहे आणि चवीला तर एकच नंबर झालेला आहे. तर नक्कीच करून पहा ही रेसिपी. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात लास्ट पण
खूप महत्त्वाचे असे शेंगदाणे मला तर फार आवडतात आणि अगदी शेवटी टाकायचे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता शेंगदाणे टाकून छान हलवून घ्यायचा आहे आपला सगळा उपमा आणि आता सर्व करण्यासाठी आपला उपमा रेडी झालेला आहे. उपमा करताना छोटे छोटे टिप्स तुम्ही फॉलो केल्यात ना तर उपमा अतिशय सुंदर होतो आणि ही सेम रेसिपी तुम्ही जर तुमचा फूड बिझनेस असेल तिथेही फॉलो करू शकता अगदी बिंदास्त अशी, कारण तुमचा उपमा अजिबात सुद्धा चुकणार नाही आणि एकदम परफेक्टच होणार आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर होणार. मी केलेला उपमा तर आवडतोच सगळ्यांना आणि तुम्ही केल्यानंतर घरातून काय काय कमेंट येतात ते मला नक्कीच शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहत राहा आणि मला सपोर्ट तुमचा नेहमीच असू द्यात. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान पदार्थ खात राहा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.